आज मम्मी बाहेर गेलेली, सो मी ठरवलं आज मम्मीला सरप्राईज देऊया. हॅलो गाईज, वेलकम टू माय लिकी चॅनल. खूप सिम्पल आहे पण टेस्टी. पहिला मी भात करायला घेतला, त्याला साईडला ठेवला उकळायला आणि आता मी इथे भाजीची प्रोसेस करते. भाजी बनवण्यासाठी पहिल्यांदा तेल टाकलं, जिरा मोहरी टाकलं, कांदा टाकला आणि मस्तपैकी त्याला परतवून घेतला. त्यानंतर कापलेले बटाटे घेतले आणि ते टाकले त्याच्यामध्ये आणि आपलं नॉर्मली त्याला परतून परत घेतलं. त्याच्यामध्ये हळद टाकली, रेड चिली पावडर टाकली आणि मेन मसाला टाकला. जो मेन मसाला आहे त्याची व्हिडिओ ऑलरेडी पोस्ट केलेली आहे व्हिडिओमध्ये, ते तुम्ही चेकआउट करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकलेलंच त्याची. आणि हे असं मी चांगल्यापैकी भाजीला परतवून घेतलं. ही अशी भाजी बघून मला असं वाटलं की मी पाणी टाकायला नव्हतं पाहिजे होतं, पण मला रस्सा टाईप भाजी करायची होती म्हणून मी पाणी टाकलं. आणि एक ह्याच्यामध्ये ॲडवाईस आहे की आपण जेव्हा ओली भाजी करतो बटाट्याची, तेव्हा त्याची साल न काढता खूप भाजी चांगली लागते. आणि ही ॲडवाईस माझ्या मम्मीकडून होती. आणि छान त्याला अशी उकळी येऊन द्यायची आणि बघायचं की बटाटा व्यवस्थित शिजला आहे की नाही. आणि तुम्हाला वाटलं की बटाटा व्यवस्थित शिजला आहे तर त्याला बंद करून साईडला ठेवायचं. इथे भाकरी करायला घेतली आहे, जे की मी प्रोसेस फास्ट फॉरवर्ड केली आहे. आणि माझ्या भाकऱ्या छोट्या छोट्या असतात आणि माझ्या मम्मीच्या भाकऱ्या मोठ्या असतात. तुम्ही बघूच शकाल व्हिडिओमध्ये, डिफरन्स तुम्हाला लगेच कळून येईल. भाकरीचं पीठ छान मळून घ्यायचं आणि भाकरीचं पीठ जितकं छान मळलं गेलं जाईल तितकी छान भाकरी होते. तुम्ही सांगा, तुम्ही भाकरी ट्राय केली आहे का बनवायला आणि कसा एक्सपिरियन्स होता तुमचा? पहिल्यांदा जेव्हा तुम्ही भाकरी करायला घेता तेव्हा अगदीच खूप अवघड जाते, पण जसं तुम्ही हळूहळू प्रयत्न करता भाकरी करायला तशी खूप सुंदर होऊन जाते ती. आणि जसं इंग्लिशमध्ये बोलतात, ट्राय ट्राय बट डोंट क्राय, तसंच जेवणामध्ये तुम्ही हर एक पदार्थ तुम्ही ट्राय केलात की तो पदार्थ इम्प्रूव्ह होतोच. आणि ज्यावेळेस आपली भाकरी फुगते त्यावेळेस आपल्याला समजतं की आपण पीठ खूप चांगलं मळलेलं आहे. आणि जेव्हा माझी पहिली भाकरी फुगलेली खूप मेहनतीनंतर, तेव्हा मला तो एक प्राऊड मोमेंट होता माझ्यासाठी आणि माझ्या मम्मीसाठी सुद्धा. आणि असंच हळूहळू तुमच्या जेवणामध्ये सुधारणा होते. जसं म्हणतात इंग्लिशमध्ये, डोंट गिव्ह अप. आणि आपलं जेवण रेडी. माझी छोटीशी भाकरी, भाजी आणि भात. कसं वाटलं तुम्हाला जेवण? थँक्यू.